सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज, जय ज्योती, जय राजमाता जिजाऊ, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती माता मुक्ता साळवे, सर्व महापुरुषांना आणि महामातांना अभिवादन करून मी आपल्या समोर आरक्षण ह्या विषयाला धरून जी पुस्तिका लिहिली आहे कॉम्रेड गणपत भिशे यांनी, दलित आरक्षणातील अवकड वर्गीकरणाचा इतिहास आणि महाराष्ट्रातील मातंग चळवळ, एक छोटंसं पुस्तक कॉम्रेड गणपत भिशे यांनी लिहिलं आहे आणि त्याचं प्रकाशन कॉम्रेड अशोक ओफाडे, महाराष्ट्र पब्लिकेशन, शांतिनिकेतन कॉलनी, गंगाखेड रोड, परभणी यांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे। ह्या पुस्तिकेमध्ये मातंग समाजातील आरक्षणाचा जो तिढा आहे तो कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये अडकलेला आहे ते आपल्याला नक्की ह्या पुस्तकाच्या माध्यमातून कळणार आहे। ह्या पुस्तकाचे मांडणी, अभ्यासपूर्ण मांडणी कॉम्रेड गणपत भिशे यांनी केलेले आहे। आरक्षण हा विषय अगोदर आपल्या सर्व समाजाने समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून ह्या आरक्षणाचे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। ते न घेता मी प्रकरण 1 ला सुरुवात करत आहे। आरक्षणाची पूर्वपीठिका या शीर्षकाखाली प्रकरण 1 कॉम्रेड गणपत भिशे यांनी मांडलेलं आहे। हजारो वर्षापासून अस्पृश्य म्हणून टेहाळणी झालेल्या आणि सर्व संधी नाकारलेल्या जातींना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक विकासाची आणि प्रतिनिधित्वाची संधी निर्माण करून देण्यासाठी त्या शासन व्यवस्थेने केलेले संविधानिक नियम, कायदे म्हणजे आरक्षण होय। अशा मागास, दलित, वंचित, उपेक्षित जातीसाठी शाहू महाराजांनी प्रथम 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासलेल्या जातींसाठी 50% आरक्षण घोषित करून सरकारी नोकऱ्यामध्ये मागास प्रवर्गाला प्रतिनिधित्वाची संधी आणि बरोबरीने सामावून घेण्यासाठी सरकारी आदेश काढले। मागास वर्गाला शासकीय नोकऱ्यात हक्काची संधी मिळवून देण्यासाठी झालेले सरकारी प्रयत्न म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानाचा उल्लेख करावा लागेल। असे होते शाहू महाराजांचे करवीर गॅजेट। करवीर सरकारचे गॅजेट सध्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णाच्या प्रजेस शिक्षण देण्याबद्दल व त्यास उत्तेजन देण्याबाबत प्रयत्न केले आहेत, परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीत सदर प्रयत्नात तितके यावे तितके यश आलेले नाही। हे पाहून सरकार दिलगिरी व्यक्त करते छत्रपती शाहू महाराजांचे। ह्या विषयाबद्दल काळजीपूर्वक विचारांती सरकारने असे ठरविले आहे की यशाच्या ह्या अभावाचे खरे कारण उंच प्रतीच्या शिक्षणास मोबदला पुरेसा विपुल दिले जात नाहीत हे होय, आणि त्या गोष्टीस काही अशी तोड काढण्याकरिता व उच्च प्रतीचे शिक्षणापर्यंत महाराज सरकारच्या प्रजाजनापैकी मागासलेल्या वर्गांनी अभ्यास करावे म्हणून उत्तेजन दाखल आपल्या संस्थांच्या नोकरीचा आजपर्यंत चालू असल्यापेक्षा बराच मोठा भाग या लोकांकरिता निराळा राखून ठेवणे इष्ट होईल असे सरकारने ठरविले आहे। ह्या रीतीस अनुलक्षून महाराजा सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोचल्याच्या तारखेपासून रिकामे झालेल्या जागेपैकी शेकडो 50 पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्गातील व्यक्तींची करावी। ह्या हुकुमाच्या प्रसिद्धीनंतर आलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी सरकारकडे पाठवावे। वरील प्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी करवीर गॅजेटच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण दिल्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे खरे जनक आहेत। परंतु महाराजांच्या राजसत्तेवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता। देशातील
दलित, बहुजन, वंचितांच्या न्यायासाठी, शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी जोरदार प्रयत्न केलेले आहेत. ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या शिक्षणाचा लाभ केवळ ब्राह्मणांना होत असून सरकारी नोकऱ्यासुद्धा ब्राह्मणच लोक पटकावतात अशी साक्ष महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर देऊन दलित मागासवर्गीयांच्या न्यायाचा आग्रह धरला. परिणामस्वरूप इंग्रजांना शिक्षणात दलित, मागासवर्गीय, शूद्रांसाठी काही तरतूद करणे भाग पडले. महात्मा फुले यांच्या विचाराला शाहू महाराजांनी करवीर गॅजेटच्या रूपाने कायद्यात रूपांतर करून आरक्षणाची पाऊलवाट निर्माण केली आणि याच वाटेचे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून आणि त्यात दलित मागासवर्गीयांना आरक्षणाची तरतूद करून पाऊलवाटेचे महामार्गात रूपांतर केले. अशा पद्धतीने आरक्षणाचे खरे जनक राजर्षी शाहू महाराज आहेत. प्रकरण दुसरे, भारतीय संविधानातील आरक्षण आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतीय संविधानकाराने आरक्षणाची तरतूद कशा पद्धतीने केली ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. म्हणून कॉम्रेड गणपत भिसे प्रकरण दुसऱ्यामध्ये सांगतात, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्राला अर्पण केले. संविधानाचा अंमल 1950 पासून सुरू झाला. भारतीय संविधानात राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाची हमी देऊन दर्जाची व संधीची समानता अभिप्रेत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दलित अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अनेक कलमे अंतर्भूत केले आहेत. जसे की समानता प्रस्थापित करण्यासाठी कलम 14, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम 17, तर कलम 15(4) मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद करण्याचे अधिकार राज्याला बहाल केले आहेत. कलम 38(2) अन्वये उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी दर्जा, सुविधा व संधी निर्माण करून देण्याची तरतूद ठेवली आहे. कलम 16(4) मध्ये कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते प्राप्त प्रतिनिधित्व नाही अशा वर्गाकरिता नियुक्त किंवा पदे राखून ठेवण्याची तरतूद अपेक्षित केली आहे. कलम 330(1) मध्ये लोकसभा, तर कलम 332(1) मध्ये विधानसभेसाठीच्या राखीव जागांची तरतूद केली आहे. कलम 46 अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर सर्व दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची तरतूद ठेवली आहे. कलम 335च्या माध्यमातून जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी मागास वर्गाला गुणवत्तेतून सूट दिली आहे. तर कलम 341 मध्ये अनुसूचित जातीच्या यादीत वर्ग किंवा गट करण्याची तरतूद ठेवली आहे. 341 मध्ये अनुसूचित जातीच्या यादीत वर्ग किंवा गट करण्याची तरतूद ठेवली आहे. अर्थात काय, तर मागील 4000 वर्षापासून मनुस्मृती आधारे 100% आरक्षण भोगणारे 4000 वर्ष पुढे गेलेले आहेत. तर अशा आरक्षण भोगातून सुटलेल्या ऐतिहासिकदृष्ट्या वंचित लोकांना म्हणजेच खऱ्या अर्थाने शूद्रांना शिक्षण, सत्ता, संपत्ती मिळवून देण्यासाठी संविधानकारांनी नमूद कलमाद्वारे आरक्षणाची तरतूद केली आहे. ज्यांचा लाभ अनुसूचित जातींना 15%, अनुसूचित जमातींना 7.5%, तर ओबीसीना 27% याप्रमाणे मिळत आहे. आता आपण प्रकरण 3 मध्ये बघणार आहोत, कोणत्या राज्यात किती जातींना आरक्षण मिळते. भारतातील 1318 जातींचा समावेश अनुसूचित जातीच्या यादीत आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये 61 जाती आहेत, त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे. आसाममध्ये 16, बिहारमध्ये 57, गुजरातमध्ये 36, हरियाणामध्ये 37, हिमाचल प्रदेशमध्ये 57, झारखंडमध्ये 22,
कर्नाटकमध्ये 101, केरळमध्ये 69, मध्य प्रदेशमध्ये 48, महाराष्ट्रात 59 जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत, मणिपूरमध्ये 7, मेघालयमध्ये 16, ओरिसामध्ये 95, पंजाबमध्ये 39, राजस्थानमध्ये 59, तमिळनाडूमध्ये 76, त्रिपुरामध्ये 36, उत्तर प्रदेशमध्ये 66, पश्चिम बंगालमध्ये 60, मिझोराममध्ये 16, गोव्यामध्ये 5, छत्तीसगडमध्ये 44, उत्तराखंडमध्ये 65, तेलंगणात 49, तेलंगणामध्ये 59, दिल्लीमध्ये 16, चंदीगडमध्ये 36, दमण आणि दिव्यात 5, जम्मू काश्मीरमध्ये 13, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 4, पांडिचेरीमध्ये 16, सिक्कीममध्ये 4. वरीलप्रमाणे राज्यनिहाय अनुसूचित जातीची संख्या असून सर्वांसाठी अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. वरील सर्व जाती आरक्षणाच्या हकदार आहेत. 1318 एकूण आकडा होतो. आता आरक्षण असताना ओरड कशासाठी असं काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला आता आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये 13%, मग तुम्ही ओरडताय कशासाठी? तर ते का ओरडतं हे आता आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्रकरण 4. वरील भागात राज्यनिहाय दर्शविलेल्या जातींना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील एकूण जातीपैकी 1318 जातींना अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळत असून त्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नती होत असल्याचे मानले जात आहे. वास्तविक पाहता आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ प्रामुख्याने महाराष्ट्रातील महार या जातीला होत आहे. पंजाबमधील सांबार आणि अधिधर्मीयास, बिहारमध्ये पासवान, आंध्र प्रदेशात माला जातीला आणि हरियाणामध्ये रामदासिया, रायगरस चमार या जातीला, कर्नाटक राज्यात माला आणि होलिया या जातीला, तर तामिळनाडूमध्ये पालन आणि परायण या जातीला आरक्षणाचा सर्वाधिक लाभ होत असल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक राज्यात सर्व दलितांना आरक्षण लागू असले तरी त्याचा लाभ सर्वांना मिळवता येत नाही. तयार झालेल्या जाती आरक्षणाचा अधिक लाभ घेत असल्यामुळे आरक्षणाचे वाटप न्याय पद्धतीने होत नाही, अशा तक्रारी सगळीकडून सुरू झाल्या आहेत. म्हणून प्रकरण 5 मध्ये आपण बघणार आहोत लोकूर समिती. ह्या लोकूर समिती नेमली गेली होती आणि या लोकूर समितीचं काय म्हणणं आहे प्रकरण 5 मध्ये कॉम्रेड भिशेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. 1950 पासून देशात आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली होती. अगदी एका वर्षात आरक्षण लाभाचे चित्र स्पष्ट झाले होते. 1951 पासून सारख्या तक्रारी सुरू असल्यामुळे केंद्र सरकारने 1965 साली कायदा मंत्रालयातील सचिव BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. कधी? 1965ला, बरोबर 15 वर्षानंतर. आणि ती कायदा मंत्रालयातील सचिव BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. BN लोकूर समितीने अनुसूचित जाती प्रवर्गातील जाती जमातींच्या असमतोल विकासाचा अभ्यास करून त्याची कारणे व उपाय या संदर्भाने शिफारसी सुचवाव्यात अशी समितीवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. केंद्र सरकारने केंद्रीय सचिवाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमल्यामुळे समितीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता. BN लोकूर समितीने 1950 ते 1965 या 15 वर्षात झालेल्या आरक्षण अंमलबजावणीचा सखोल अभ्यास केला. लोकूर समितीने आपल्या अहवालात स्पष्ट असे नोंदवले आहे. अर्थात काही वेळा असे स्पष्ट दिसून आले आहे की अनुसूचित जाती व जमाती यांच्या प्रवर्गातील निश्चित केलेल्या वेगवेगळे लाभ आणि सूट ही लोकसंख्येने जास्त व राजकीयदृष्ट्या सुसंघटित असलेल्या जातींना जास्तीत जास्त सिंहाच्या वाट्याप्रमाणे गिळगूत केला आहे. लहान आणि अतिमागास जातींचा लोकशाही प्रक्रियेत येण्याचा कल नष्ट होत आहे. त्यामुळे अशा जाती विशेष आधार देण्यासाठी पात्र आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गामध्ये विभागणी करून
तुलनेत सुधारित जाती वेगळ्या करण्याची वेळ आली असून याची गांभीर्याने आणि तत्काळ दखल घेण्याची गरज आहे, असे लोकूर समितीचा सुस्पष्ट अहवाल आलेला आहे. देशातील उपेक्षित, वंचित, अतिमागास जातीचा लोकशाही प्रक्रियेत येण्याचा कल नष्ट होत आहे असे म्हणणे म्हणजे खऱ्या अर्थाने एकांगी लोकशाहीचे विदारक सत्य मांडून देखील केंद्र सरकारने देशातील माला, महार, होलिया, पालन, परायण, पासवान, चमार आदी धर्मीयास या जातीची प्रशासनातील लॉबी आणि संसदेतील दबाव गटाला घाबरून लोकूर कमिटीचा अहवाल संसदेच्या पटलावर घेतला नाही, अहवालातील शिफारसी लागू केल्या नाहीत आणि लोकूर समितीच्या शिफारसी तत्कालीन सरकारने स्वीकारल्या असत्या तर अतिमागास जातीचे दैन्य दूर झाले असते, देशातील अस्पृश्यता कमी झाली असती, अनुसूचित जातीतील विषमता नष्ट झाली असती, दर्जाची व समानतेची समानता गाठण्यात संविधानाला बऱ्यापैकी यश मिळाले असते. परंतु बहुसंख्यकांचे हित जपणाऱ्या भारतीय लोकशाहीत अतिमागास, शोषित, वंचित जातीसाठी राजकीय जोखीम उचलण्याची क्षमता देशाच्या राज्यकर्त्यात नाही, हेच सिद्ध होत आहे. हे लोकूर समितीचं म्हणणं 1965 साली जर केंद्राच्या पटलावर आणून त्याला मान्यता दिली असती तर तेव्हाच अनुसूचित जातीचं अवकड वर्गीकरण करण्यात आलं असतं आणि सर्वांना समान न्याय हक्क मिळाला असता, असं लोकूर समितीचं म्हणणं केंद्रीय पटलावर येणं त्यावेळी खूप गरजेचं होतं आणि आजही ते येणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठंतरी आपल्याला अनुसूचित जातीचं अवकड वर्गीकरण होईल असं म्हणणं योग्य ठरणार आहे. आणि त्याच धर्तीवर प्रकरण 6 ग्यानी झैलसिंगची दूरदृष्टी हे मांडण्याचं काम कॉम्रेड भिसेंनी केलं आहे. देशात लोकशाहीची रुजू पाहत होती, समतेच्या न्यायाच्या गप्पा सर्वत्र झडत होत्या, देशातील नागरिकांच्या हिताचे, शेतकरी विकासाचे, दलित उद्धाराचे रोज कायदे तयार होऊ लागले, संसद बंद पडू लागली, विधानसभेतून सभात्याग होऊ लागला, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून राज्य चालविण्याची चढाओढ चालू झाली, दलितांच्या उद्धारासाठी वाटेल ते करण्याची तयारी राज्यकर्ते करत होते. परंतु तळात ऋतून गुदमरून दम तोडणाऱ्या दलितांना हात देऊन वर काढून त्यांचा जीव वाचवण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. अशा काळात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग पुढे धावून आले. ग्यानी झैलसिंग यांनी 5 मे 1975 रोजी राज्याच्या सर्व विभागांना पत्र लिहून पंजाबमधील वाल्मिकी आणि मजहबी या जातींना दलितांच्या 37 जातीतून वेगळे करून दलित आरक्षणासाठी 50% स्वतंत्र आरक्षण दिले. 37 जातींचे 3 प्रवर्ग करून वाल्मिकी आणि मजहबी यांचा एक अधर्मीय आणि चांबार यांचा दुसरा गट तयार, इतर 33 जातींचा तिसरा वर्ग तयार केला आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी तयार झालेल्या चमार जातीला वेगळे काढल्यामुळे वाल्मिकी आणि मजहबी जातींना आरक्षणाचा लाभ मिळू लागला आणि मागास अतिमागास यांची स्पर्धा टळली. वाल्मिकी आणि मजहबी जातींचा सरकारी नोकरीतील टक्का वाढला, आरक्षण धोरणांची संकल्पनेची फलश्रुती होऊ लागली, आरक्षणाचा हेतू साध्य होऊ लागला. अशा पद्धतीने पंजाबमध्ये ग्यानी झैलसिंग यांची दूरदृष्टी कामी आलेली आहे. त्याच धर्तीवर हरियाणा सरकार पंजाबच्या वाटेवर, पंजाब सरकारचे अनुकरण पुढे चालून हरियाणा सरकारने केले. हरियाणामध्ये चमार समाज प्रगत समाज आहे. हरियाणामध्ये 37 जातींचा समावेश
अनुसूचित जातीच्या यादीत आहे. हरियाणा सरकारने 37 जातींचे 2 प्रवर्ग तयार केले. एका प्रवर्गाला अ गटात तर दुसऱ्या प्रवर्गाला ब गटात टाकून हरियाणामध्ये अ व ब असे 2 गट पाडून आरक्षणाची 50% विभागणी केली. हरियाणामध्ये देखील पंजाबसारखेच परिणाम येत राहिले. अ आणि ब वर्गीकरणापूर्वी हरियाणा सर्व क्षेत्रात चमार अर्थात चंबार, रणगरस, ग्यायगरस, रामदासिया हेच सरकारी नोकरीमध्ये दिसत असत. उर्वरित 36 जातींचा यांच्यापुढे टेकाव लागत नव्हता. त्यामुळे वाल्मिकी आणि भंगी जातीचे युवक सरकारी नोकरीत दिसत नव्हते. अ व ब वर्गीकरणानंतर वाल्मिकी, भंगी व इतर अतिमागास हे चमार समाजाच्या बरोबरीने येऊन ठेपले आणि या संदर्भात गुरनम सिंग आयोगाचा रिपोर्ट खूप बोलका आहे. गुरनम सिंग आयोगाची अशी नोंद आहे, वर्गीकरणापूर्वी भंगी, वाल्मिकी आणि 31 जातींचे सरकारी नोकरीतील प्रमाण 17.7% इतके होते. वर्गीकरणानंतर हेच प्रमाण 46.40% झाले. याचाच अर्थ वर्गीकरणाशिवाय अतिमागास जाती सरकारी नोकरीत येऊ शकत नाहीत. दर्जाची संधीची समानता येऊ शकत नाही. म्हणून अ व कडे आरक्षण अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा विषय झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण प्रकरण 7 मध्ये आंध्र प्रदेशची राज्याची विद्यापीठातून पडलेली ठिणगी हे प्रकरण 7 आपण या ठिकाणी बघणार आहोत. पंजाब आणि हरियाणा या राज्यात झालेल्या अ ब क वर्गीकरणाचे लोण भारतभर पसरले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आस्थापनेच्या पदावर अनुसूचित जातीतील आरक्षित असलेल्या जागेवर केवळ माला ह्या एकाच जातीचा भरणा होत आहे असल्याचा गौप्यस्फोट मल्लपुडी नागेश्वर यांनी 1976 साली लेख लिहून ठेवला होता आणि 1980 साली डॉक्टर कृष्णलाल यांच्या नेतृत्वाखालील बहुजन सेवा मंडळी हैदराबाद या संघटनेने मादिगा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणात अ ब कड असे वर्गीकरण करावे अशा भूमिकेची पत्रकं राज्यभर वाटली होती. आणि हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी आंध्र प्रदेश मादिगा संगम संघटनेचे डॉक्टर बी विद्याकुमार यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणात, मादिगा म्हणजे महाराष्ट्रातील मांग मातंग आपण आहोत, आंध्र प्रदेशमध्ये मातंगाला मांगाला मादिगा म्हणतात, आणि त्या मादिगा संगम संघटनेचे नेते डॉक्टर बी विद्याकुमार याने अनुसूचित जातीच्या आरक्षणात अबकड वर्गीकरण करण्यासंदर्भात चौकशी आयोग नेमण्याची सरकारकडे मागणी केली. त्याचबरोबर प्राध्यापक पी जॉर्ज व्हिक्टर यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून 1000 सह्या असणारे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठविले आणि आंध्र प्रदेश मादिगा संगमच्या तरुणांनी विधानसभेच्या कामकाज चालू असताना 28 जून 1982 रोजी गॅलरीतून विधानसभेत पत्रके भिरकावून गोंधळ घातला. युवकावर गुन्हे दाखल झाले. 15 दिवसाचा तुरुंगवास युवकांनी भोगला आणि आंध्र प्रदेशमधील मादिगा समाजाकडून अ ब कड वर्गीकरण लढ्यात दौला प्रसाद राव, कोपुल्ला व्यंकटराव, तेलती इत्यादी, ई तुक्रेश्वर, पुष्पा राजू, HMN आचार्य, डॉक्टर पी जॉर्ज व्हिक्टर आदी बुद्धिजीवी मंडळींनी लेखणीचे शस्त्र करून विविध मासिकातून, पाक्षिकातून, साप्ताहिकातून, दैनिकातून लेख लिहून वर्गीकरण लढ्याला
वैचारिक खुराक पुरविण्याचे अतुलनीय कार्य केले आहे. मादिगा समाजाच्या चळवळीची बाजू घेऊन लिहिणाऱ्या या लेखनिकांच्या भक्कम फळीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढा सर्वदूर पोचण्यास मदत झाली आहे. त्याच काळात सत्ताधाऱ्यांना समाजाची ताकद दाखवण्यासाठी डॉक्टर मंदा जगन्नाथम, एन व्यंकटस्वामी, टी व्ही नारायण यांनी केलेले प्रयत्न देखील वर्गीकरण लढ्याच्या चळवळीत मैलाचा दगड ठरले आहेत. आंध्र प्रदेशातील कामगिरी आहे. प्रकरण 8 मध्ये आपण बघणार आहोत मादिगा रिजर्वेशन पोर्टा समिती MRPS. हे 8वं प्रकरण घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत. मादिगा रिजर्वेशन पोर्टा समिती MRPS. आंध्र प्रदेशमध्ये 1976 पासूनच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची चळवळ सुरू झाली असली तरी या लढ्याला आकार दिला तो मादिगा रिजर्वेशन पोर्टा या संघटनेचे मंदकृष्ण मादिगा यांनीच. मंदकृष्ण मादिगा हे नेते आहेत त्या संघटनेचे. मादिगा रिजर्वेशन पोर्टा समिती, ज्याला MRPS म्हणतात, त्या संघटनेचे नेते आहेत मंदकृष्ण मादिगा. आणि मंदकृष्ण मादिगा यांच्यापूर्वी वर्गीकरण विषयावर तुकड्यात तुकड्यात आंदोलने होत होती. सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी आंदोलने होत नव्हती. 1994 साली मंदकृष्ण मादिगा यांनी संघटनेचा विस्तार करून गावोगावी संघटना पोचवली आणि त्याचा परिणाम म्हणून आरक्षण वर्गीकरणाची चळवळ संपूर्णपणे मंदकृष्ण मादिगा यांच्या नियंत्रणाखाली आली आणि मंदकृष्णांनी राज्यभर दौरे करून गाव तिथं शाखा स्थापन केली आणि लोक चळवळीला वैचारिक बळ दिलं. हजारो लाखो माणसं चळवळीसाठी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे वैचारिक अधिष्ठान देखील अत्यंत गरजेचे असते आणि वैचारिक खांबाशिवाय नसलेली चळवळ कधीही लकवा खाऊन कोसळू लागते. या न्यायाने मंदकृष्णांनी संघटनेची बांधणी केली, अनेक लक्षवेधी आंदोलनं केली. असे असावे अजरामर आंदोलन. हैदराबादस्थित बशीरबाग येथील बाबू जगजीवनराम यांचा पुतळ्याला साक्षी ठेवून मंदकृष्ण मादिगा यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आणि हजारो मादिगा अर्थात 60 ते 70 हजार मादिगा बशीरबागेत एकवटले. हैदराबाद शहराला लागून असलेले किंगकोटी, नामपल्ली, हयूरदरगुडा, सिकंदराबाद हे 4 जिल्हे आणि 4 जिल्ह्यातून हैदराबादला येणारे 4ही महामार्ग बंद झाले आणि मादिगांनी हैदराबाद थांबवले. मादिगांना म्हणजे महाराष्ट्रातील मादिगांना हैदराबाद शरण आले आणि मादिगांना हैदराबादेतून हुसकावून हैदराबाद सुरू करण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला. हजारो बंदूकधारी पोलीस सरकारने मादिगांच्या अंगावर सोडले. मादिगांनी पोलिसांना आणि त्यांच्या बंदुकांना भीक घातली नाही. जीवावर उदार होऊन मादिगा हैदराबादेत घुसले होते. मृत्यू खिशात ठेवून मादिगा बशीरबागेत बसले होते आणि मादिगा मृत्यूला कंटाळण्यासाठी आसुरलेले असल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले होते आणि मादिगांचा रणझुंजारवाना पाहून पोलिसांचे मनोधरे खचले होते आणि पोलिसांनी बंदुका खाली ठेवून मादिगांना सलाम केला होता आणि पोलीस हतबल ठरल्यामुळे सरकारला घाम फुटला होता आणि सरकारने नेहमीप्रमाणे जातीच्या आमदारांना पुढं केलं आणि सरकारच्या मदतीने मादिगा जातीचे विशिष्ट मंडळ आंदोलकांना भेटण्यासाठी आलं होतं आणि जातीच्या आमदारांनी आंदोलकांची भरपूर समज काढून आंदोलनापासून परावृत्त करण्याची शिकस्त केली. आंदोलकांनी आमदारांचा सन्मान केला. जोपर्यंत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आंदोलकांची भेट घेऊन आश्वासन देत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. आलेले जातीचे आमदार हात हलवत परत गेले होते
आणि 1996 साली 2 सप्टेंबरचा तो दिवस होता. दिवस उजाडला तसा मावळला. पोलिसांनी माघार घेतली होती. त्याचवेळी निसर्गाला चेव आला होता. पावसाने आंदोलकांवर हल्ला चढवला होता. पाऊस धो धो बरसत होता. आंदोलकावर पाण्याचे ढग कोसळू लागले होते. सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. सरकार आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मादिगा आता पळून जाणार असा तो सरकार आणि पोलिसांचा भाबडा आशावाद होता. पाऊस जसा जसा ओसरू लागला तसं तसं माणसं दिसू लागली. पावसाच्या हल्ल्यानं मादिगा पळून गेली म्हणून सरकार आणि पोलीस आनंदून गेलं होतं. पावसाच्या जब्बर मारायला माणसं डरली नव्हती आणि सरकारचा भ्रमनिरास झाला होता. 2-2.5 तास पावसाने हिंस्र हल्ला केला होता. मादिगा स्त्री, पुरुष, वृद्ध आणि बालके जागची हल्ली नव्हती. बाळांत महिला आपल्या पिल्लाला पोटाशी धरून पावसाशी लढत होत्या. कोणीही जागचं हल्लं नाही. उपाशी पोटी हजारो मादिगा आपल्या जागेवर रात्रभर बसून राहिले उद्याच्या भविष्यासाठी. दुसरा दिवस उजाडला. मादिगा आपली जागा सोडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी प्रत्यक्ष येऊन अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे आश्वासन देऊन काल मर्यादा निश्चित करावी ह्या मागणीवर मादिगा अडून बसले होते आणि मुख्यमंत्री आल्याशिवाय आंदोलन मागे नाही हे जवळजवळ कळून चुकले होते. मादिगा ठाम होते. 3 सप्टेंबरचा दिवस मावळला आणि हैदराबाद शहर जसे जाम झाले होते तद्वतच आंध्र प्रदेश विधानसभा मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू चक्रावून गेले होते. काय करावं ते सुचत नव्हते. मादिगा मंदकृष्णा मादिगांचा यांना अनेक ऑफर पाठवल्या. मंदकृष्णा मादिगा आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद पैशाला बळी पडत नव्हते तर आंदोलक पोलिसांच्या गोळीला बळी पडण्याची तयारी ठेवून होते. मादिगा नेतृत्वाचा प्रामाणिकपणा, इमानदारी आणि आंदोलक जनतेची समर्पणाची तयारी पाहून मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आंदोलकापुढे झुकले. मुख्यमंत्री रात्री 11च्या सुमारास फौज फाट्यासह बशीरबागेत दाखल झाले आणि मादिगा नेतृत्वाशी चर्चा केली. अवघ्या 1.5 महिन्यात अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात येईल असे आश्वासन मिळाले. त्या संदर्भात 10 सप्टेंबर 1996 रोजी निवृत्त न्यायमूर्ती पी. रामचंद्र राजू यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात येत असल्याची घोषणा केली आणि अशा प्रकारे आरक्षणासाठी कसे आंदोलन असावे याचा इतिहास मंदकृष्णा मादिगांनी जन्माला घातला. 1.5 महिन्यात वर्गीकरण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, परंतु वर्ष संपत आले तरी देखील राजू आयोगाने अहवाल सादर केला नव्हता. त्यासाठी मंदकृष्णा मादिगा यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली. या खेपेला मादिगांनी पदयात्रा हे हत्यार उपसले. दंडोरा महापदयात्रा सुरू केली. दंडोरा म्हणजे दवंडी. दवंडी देत निघालेल्या पदयात्रेने आंध्र प्रदेशमधील जनजीवन ढवळून निघाले. गावागावात जाऊन मादिगा जागवला आणि गावागावातला मादिगा पदयात्रेत सहभागी होऊ लागला. दरम्यान 26 मे 1997 रोजी न्यायमूर्ती रामचंद्र राजू आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आणि दंडोरा महापदयात्रा 6 जून 1997 रोजी हैदराबाद शहरात दाखल झाली आणि न्यायमूर्ती रामचंद्र राजू आयोगाने आपल्या अहवालात अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क अशी शिफारस केली होती आणि आंध्र प्रदेश विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू होतं. त्याच अधिवेशनात आंध्र प्रदेश सरकारनं न्यायमूर्ती रामचंद्र राजू आयोगाच्या शिफारसी स्वीकारून अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क वर्गीकरणाचा अध्यादेश काढला आणि मंदकृष्णा मादिगा यांच्या दंडोरा महापदयात्रेला फार मोठे यश मिळाले होते. आंदोलनाची जीत झाली होती. अशी जीत
महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातील मातंग समाजाने सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन सर्व संघटनांनी सकल मातंग समाजाच्या माध्यमातून जी आता मोर्चे झाले, आंदोलनं झाल्या, विविध मागण्या झाल्या, त्या मागण्यांना यश येताना आपल्याला दिसत आहे. आणि ह्या सर्व नेते, सर्व सकल मातंग समाजाचे नेते एकत्र येऊन लढताना आपल्याला दिसत आहेत. हे मातंग समाजाची खूप मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. आणि लवकरच महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अबकडं वर्गीकरण करावं, त्या दृष्टीने पावलं टाकावीत अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे. इथून पुढचे भाग आपण भाग 2मध्ये कॉम्रेड भिशींचे घेऊ. प्रकरण 1 ते प्रकरण 8 आपण भाग 1मध्ये घेतलेले आहेत. आता पुढं राहिलेले प्रकरण 9 ते प्रकरण 17 म्हणजे 7 आणि 1 8 म्हणजे 8 झालेले आहेत आणि 9 राहिलेले आहेत. अशा पद्धतीने 17 भागामध्ये ही दलित आरक्षणातील अबकडं वर्गीकरणाचा इतिहास आणि महाराष्ट्रातील मातंग चळवळ हे कॉम्रेड गणपत भिशे यांचं पुस्तकाचे भाग आपण ह्या ठिकाणी संपवत आहोत. तरी इथून पुढचं इतर राज्यांचं आणि महाराष्ट्राचं अबकडं आरक्षणाचा तिढा कुठं थांबलेला आहे हे आपल्याला नक्की बघायचं आहे, नक्की ऐकायचं आहे. म्हणून आपण सर्वांनी माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरक्षणाचा तिढा समजून घ्या. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो. पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 0 सेकंद लागतात सबस्क्राईब करण्यासाठी. म्हणून आपण सबस्क्राईब करा. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.